नमस्कार. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी विद्यार्थी मित्रांना आणि पालक वर्गांना उन्हाळ्याची सुट्टी कशी सदुपयोगी आणायची त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे. बऱ्याचदा काय होतं की उन्हाळ्याची सुट्टी सुरू होते आनंदामध्ये आणि संपते सुद्धा आनंदामध्ये. पण शेवटी जेव्हा स्कूल सुरू होतं जूनच्या दरम्यान, त्यावेळेस आपल्याला कळून चुकतं की या पूर्ण महिन्यामध्ये आपण काही केलेलेच नाही आहे आणि आपले विद्यार्थी जे आहेत ते थोडंसं लिथार्जिक म्हणजे थोडेसे आळसी झालेले आहेत. मग आत्ता काही दिवसांपूर्वी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे, तर आत्ता मगाशी मी म्हटल्यासारखं तशी भावना आपल्यामध्ये नसावी की विद्यार्थी खूप आळशी झालेले आहेत, अभ्यासाकडे त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यांना परत अभ्यासावरती आणण्यामध्ये आपल्याला खूप बरंच काही कसोटीचा सामना करावा लागत आहे. मग याच्यासाठी मी काही इथं सजेशन्स देणार आहे विद्यार्थी मित्रांसाठी सुद्धा आणि पालकवर्गांसाठी सुद्धा. तर सर्वांना विनंती असेल माझी की अभ्यासापासून विद्यार्थ्यांना दूर करू नका. याचा अर्थ असा नाही आहे की त्यांना वही द्या, पेन द्या आणि पटकन लिहिण्यासाठी रोज बसवा, असा अभ्यास आपण थोडंसं याच्यामध्ये सुट्टीमध्ये टाळूया. तर कशा प्रकारचा अभ्यास द्यायचा आहे की दैनंदिन जीवनातून त्यांना बऱ्याच काही संकल्पना आपल्याला समजावता येतील. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि विद्यार्थी बऱ्याचदा आपण त्यांना बाहेर जाणं टाळतो, तर याच्यामध्ये विज्ञानाच्या बऱ्याच संकल्पना आपण त्यांना शिकवू शकतो. जसे की बीज अंकुरणे, त्याला आपण इंग्रजीमध्ये जर्मिनेशन ऑफ सीड. तर आपण घरामध्ये जे जुनं एखादं भांडं असेल किंवा एखादं कंटेनर असेल, त्याच्यामध्ये आपण माती भरून थोडंसं त्यामध्ये ओलावा निर्माण करून आपल्याकडे जे काही अवेलेबल बीज आहेत, सीड्स आहेत, त्याला त्याच्यामध्ये घालून ही जी प्रोसेस आहे एका दिवसामध्ये पूर्ण होणारी प्रोसेस नाही आहे. मग याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आपण घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही मातीची मशागत करून घ्या, म्हणजे व्यवस्थित त्याला पाणी वगैरे द्या, तुम्ही थोडा ओलावा निर्माण करा आणि त्याच्यामध्ये बीज कसं टाकायचं म्हणजे सीड कसं टाकायचं ते तुम्ही त्यांना सांगा. आणि विद्यार्थ्यांना रोज, हे विद्यार्थ्यांना खूप आवडतं आणि विद्यार्थी रोज उत्सुकतेने ते पाहतील, रोज त्यांना निरीक्षण करायला सांगा आणि एखाद्या वहीमध्ये त्यांचं निरीक्षण नोंदवायला सांगा की नेमकं काय दिसलं तुम्हाला. मग दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी त्यांना बीज थोडेसे अंकुरलेले दिसतील, त्याच्यानंतर तिथून छोटंसं वाढ झालेलं तो आपल्याला प्लांट दिसेल, क्रॉप दिसेल, त्याच्यानंतर काही पानं फुटलेली दिसतील आणि त्याच्यानंतर हळूहळू आपला जो तो प्लांट आहे, क्रॉप आहे, तो वाढताना दिसेल. आणि याच्यातून जो मिळणारा अनुभव किंवा आनंद आहे विद्यार्थ्यांना, त्यांना जाणीव असेल की हे मी स्वतः केलेलं आहे. तर अशा प्रकारचे काही अनुभव त्यांना द्या, याच्यातून त्यांचं विज्ञान शिकणं होईल. त्याच्यानंतर प्रकाश संश्लेषण, ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो, ते आहे. त्याच्यानंतर इव्हॅपोरेशन आहे. एखाद्या असं सपाट प्लेटमध्ये आपण मीठ ठेवू शकतो, मिठामध्ये थोडंसं पाणी घालून आपण उघड्या जागेमध्ये ठेवल्यानंतर त्यांना विद्यार्थ्यांना निरीक्षण करायला सांगायचं की दुसऱ्या दिवशी ते काय झालेलं आहे, पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे, कुठं गेलं, तर हे बाष्पीभवन किंवा इव्हॅपोरेशनने. अशा प्रकारे विज्ञानाच्या लहान लहान कन्सेप्ट जे आहेत आपण प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतो. त्याचप्रमाणे गणिताच्या कन्सेप्टसुद्धा आपण विद्यार्थ्यांना शिकवू शकतो दैनंदिन जीवनामध्ये. तुम्ही विद्यार्थ्यांना सोबत बाजारामध्ये, आठवडी बाजारामध्ये घेऊन जाऊ शकताय. बऱ्याचशा वस्तू तुम्ही त्यांच्या पाठीशी राहून त्यांना खरेदी करायला सांगा. त्याच्यानंतर त्यांना पैशाचे व्यवहार हाताळायला सांगा. समजा एखादी वस्तू त्यांनी घेतली, 50 रुपयाची नोट तुम्ही त्याला दिली आणि त्याला म्हटलं की 1 किलो कांदे घ्यायचे आहेत, आज कांद्याचा दर आहे 20 रुपये किलो, तर 50 रुपये आपण व्यापाऱ्याला दिली, 1 किलो कांदे आपण घेतले, तर त्यातून आपल्याला 30 रुपये परत मिळायला हवी आहेत. ते अशातून त्यांचे काय आहे, या अशा ॲक्टिव्हिटी मी सांगतो की आपले बरेच विद्यार्थी, इंग्लिश मिडियमचे खास करून विद्यार्थी मोठमोठ्या वर्गामध्ये जातात, पण त्यांना असे अनुभव कधी मिळालेले नसतात. तर त्यांना, पालकांना मी आवर्जून सांगेन की अशा प्रकारचे अनुभव तुम्ही त्यांना द्या, त्यांच्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर करा. घरामध्ये कोणी थोर मोठे असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, कोणी असतील, तर त्यांनी त्यांच्या जुन्या कन्सेप्ट्स क्लिअर करा. जो विद्यार्थी समजा यावर्षी 6वीला असेल तर त्याच्या 5वीच्या कन्सेप्ट्स क्लिअर असतील तर ते तुम्ही शिकवा. विद्यार्थी 8वीला असेल तर 7वीच्या कन्सेप्ट त्याला गणिताचे तुम्ही शिकवा, जेणेकरून विद्यार्थी व्यवस्थितपणे आपले हे जे पूर्ण कार्य करू शकतील. एवढंच सांगतो आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी माझ्या चॅनलवरती काही
व्हिडिओसुद्धा मी स्वतःचे अपलोड करणार आहे. त्याच्यामध्ये विज्ञानाचे काही पार्ट मी घेणार आहे. त्यानंतर मॅथमॅटिक्सचे मी काही पार्ट घेणार आहे. विद्यार्थ्याच्या काही कन्सेप्ट्स त्यामध्ये मी क्लिअर करणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. तर सर्वांना विनंती असेल, ज्यांना कुणाला माझ्या ह्या व्हिडिओमधून फायदा करून घ्यायचा असेल तर त्यांनी माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा. माझी सुरुवात आत्ता होत आहे, काय असेल तर तुम्ही कमेंटसुद्धा करा आणि मी त्याप्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त माझ्या विद्यार्थी मित्रांना सर्व प्रकारचे मॅथमॅटिक्सचे कन्सेप्ट्स, विज्ञानाचे कन्सेप्ट्स माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.